मंडळी, दरवर्षी गुढीपाडवा जवळ आला की आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आनंद साजरा करण्यासाठी शंभूराजांना विरोध करणाऱ्या काही हिंदू ब्राह्मण लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या का? चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याची सुरुवात इसवी सन 78 साली झाली होती, जेव्हा गौतमीपुत्र शालिवाहन याने परकीय शकांचा पराभव करून महाराष्ट्रामध्ये शालिवाहन शकाची निर्मिती केली होती. या विजयाचं प्रतीक म्हणून प्रजेने तेव्हापासूनच घराबाहेर गुढ्या उभारून या सणाची सुरुवात केली होती. तसेच ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येमध्ये परतले होते. याची नोंद महाभारतासारख्या अनेक साहित्यामध्ये आहे. याच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झालेला संभाजी महाराजांचा मृत्यू आपल्या सर्व हिंदू धर्मियांसाठी अतिशय वेदनादायक आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत काही समाजकंटकांनी शंभूराजांच्या मृत्यूचा आनंद म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो अशी अफवा पसरवली आहे. त्यातच गुढी उभारताना लावलेला उलटा गडूचा संबंध संभाजी महाराजांच्या मस्तकाशी, जे औरंगजेबाने काठीला उलटे टांगून गावोगावी फिरवले होते, त्याच्याशी लावला जातो. त्यामुळे एका पवित्र हिंदू सणाबद्दल लोकांच्या मनात अगदी चुकीच्या भावना पसरवल्या जात आहेत. त्यामुळे ही चुकीची माहिती पसरवण्यापासून थांबवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि येणारा गुढीपाडवा आपल्या परिवारासह आनंदाने साजरा करा.